एक पाऊस, दोन सोबती आणि रात्रभर चाललेली ती प्रेमाची एक्स्ट्रा क्लास. नमस्कार मित्रांनो, मी लता आज तुम्हाला माझ्या जीवनातली एक खरी सत्य घटना सांगणार आहे. त्या रात्रीची आठवण जरी झाली तरी पाणी येत आणि हात आपोआप बेंबीच्या खाली जातात. त्या दिवशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि माझ्या घराच्या खिडकीवर पाण्याचे थेंब एका लयीत नाचत होते. मी लता, वयाची 35शी ओलांडली असली तरी आजही आरशात स्वतःला पाहताना मला माझ्यातील तारुण्य खुणावत असतं. कुर्ती आणि टाईट लेगिंग्स हा माझा नेहमीचा लूक, ज्यात मी एकदम उठून दिसते. भरदार रसरशीत असे माझे दोन संत्री बाहेर यायला धडपड करत असतात. आज कॉलेजला सुट्टी होती म्हणून माझे दोन खास विद्यार्थी आर्यन आणि समीर एक्स्ट्रा ट्युशनसाठी माझ्या घरी येणार होते. ते दोघंही अभ्यासात हुशार होतेच, पण त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल असलेलं प्रेम, लालसा आणि त्या पलीकडचं काहीतरी मला नेहमीच जाणवायचं. दुपारची ती वेळ, बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर समीर आणि आर्यन पूर्णपणे भिजलेले उभे होते. ओलेचिंब झालेले त्यांचे पांढरे शर्ट त्यांच्या शरीराला चिकटले होते, ज्यामुळे त्यांच्या पिळदार शरीराची ठेवण स्पष्ट दिसत होती. मॅडम, खूप पाऊस आहे बाहेर, समीर श्वास रोखून म्हणाला. आत या आधी, नाहीतर आजारी पडाल. मी त्यांना आत घेतलं. माझ्या अंगावर असलेली जांभळ्या रंगाची शिफॉनची साडी पावसामुळे थोडी ओलसर झाली होती. मी त्यांना टॉवेल दिला आणि थोडा वेळ बसायला सांगितलं. आम्ही डायनिंग टेबलवर बसलो. मी त्यांना गणिताचे काही कठीण प्रश्न सोडवायला दिले होते, पण माझं लक्ष पुस्तकात नव्हतं. समीर माझ्या उजव्या बाजूला होता आणि आर्यन डाव्या बाजूला. समीरचं लक्ष रसाळ संत्र्यांवर होतं, तर आर्यन चोरट्या नजरेने माझ्या गळ्यातील मंगळसूत्राशी खेळणाऱ्या माझ्या बोटांकडे पाहत होता. मॅडम, हा प्रॉब्लेम समजत नाहीये, आर्यनने हळूच माझा हात स्पर्श करत विचारलं. त्याच्या स्पर्शात एक प्रकारची ऊब होती, ज्याने माझ्या अंगावर काटा आला. चटकन पाणी आलं. मी त्याच्या जवळ सरकले. बघ आर्यन, इथे लॉजिक वापरायचं असतं, मी सांगत होते, पण समीरनेही दुसऱ्या बाजूने माझ्याजवळ येत विचारलं. आणि इथे काय करायचं मॅडम? मी मान फिरवून त्याच्याकडे बघितलं तर तो खूपच जवळ आला होता. त्या दोघांच्या श्वासाचा गरम स्पर्श माझ्या खांद्यावर जाणवत होता. वातावरणात एक वेगळीच धुंदी पसरली होती. पावसाचा आवाज वाढला होता आणि खोलीत फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. तुम्ही दोघं आज अभ्यासाच्या मूडमध्ये दिसत नाही आहात, मी किंचित हसून त्यांच्याकडे डोळा मारून पाहिलं. समीरने धाडस केला आणि माझा हात आपल्या हातात घेतला. मॅडम, तुम्ही समोर असताना आमचं अभ्यासावर लक्ष कसं लागणार? तुम्ही आज खूपच हॉट दिसत आहात. माझ्या मनात धडधड वाढली. एक शिक्षिका म्हणून मी त्यांना थांबवायला हवं होतं, पण एक स्त्री म्हणून मला सुद्धा त्या क्षणाचा आनंद घ्यायचा होता. आर्यनने हळूच माझे केस कानामागे सारले आणि माझ्या कानाजवळ येऊन पुटपुटला. मॅडम, आजची ही ट्युशन आयुष्यभर लक्षात राहील अशी करूया का? मला कळून चुकलं होतं की आज माझं चांगलंच सँडविच होणार आहे. मी काही बोलण्याआधीच समीरने माझ्या हातावर चुंबन घेतलं. आर्यनने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या दोघांच्या स्पर्शात प्रेम होता आणि ओढही. पावसाच्या त्या गारव्यात आम्ही तिघंही एकमेकांच्या गरम उभे ठरवून गेलो होतो. त्या दिवशी पुस्तकातील धडे मागे पडले आणि निसर्गाचा, आकर्षणाचा एक नवा धडा आम्ही लिहिला. माझ्या आयुष्यातील ती सर्वात हॉट आणि रोमॅन्टिक ट्युशन ठरली, जिथे शब्दांपेक्षा स्पर्शानेच जास्त संवाद साधला जात होता. बाहेर पाऊस चालूच होता आणि माझ्या मनातली ती ऊब अजूनही तशीच होती. बाहेर पावसाचा जोर आता वाढला होता, जणू निसर्गालाही आज आमच्यातील अंतर मिटवायचं होतं. खोलीत अंधार दाटून आला होता. फक्त टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश आमच्या चेहऱ्यांवर पडत होता. समीर आणि आर्यन आता पूर्णपणे माझ्या जवळ आले होते. समीरने हळूच माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. मॅडम, आज बाहेर जाण्यासारखी परिस्थिती नाहीये, आम्हाला आज इथेच तुमच्या जवळ राहू द्या, तो अतिशय मृदू आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची आर्जवी ओढ होती. दुसरीकडे आर्यनने माझ्या साडीचा पदर नीट करत माझ्या कमरेवर आपला हात ठेवला. त्याच्या हाताचा गरम स्पर्श माझ्या रेशमी साडीतून पार आरपार टोचत होता. मॅडम, आज आम्ही तुमचे विद्यार्थी नाही, तर तुमचे दोन वेडे प्रेमी म्हणून इथे आलो आहोत, आर्यनने माझ्या मानेवर हळूच श्वास सोडत म्हटलं. मी त्यांना रोखलं नाही. उलट, मी समीरच्या केसातून हात फिरवला आणि आर्यनला आपल्या जवळ ओढलं. त्या रात्री माझ्या घराचे दरवाजे बंद झाले होते, पण मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडले होते. आम्ही तिघंही सोफ्यावर विसावलो. समीरने माझे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि हळुवारपणे चेपायला सुरुवात केली, तर आर्यनने माझं डोकं त्याच्या रुंद खांद्यावर विसावू दिलं. मॅडम, तुम्ही किती कष्ट घेता आमच्यासाठी, आज आम्हाला तुमची सेवा करू द्या, समीर म्हणाला आणि त्याने माझ्या पायाच्या तळव्यावर एक ओघळतं चुंबन घेतलं. माझ्या शरीरात विजेची लहर धावून गेली. रात्र जसजशी वाढत गेली तसतशी आमची जवळीक अधिकच वाढत गेली. आम्ही बेडरूममध्ये गेलो, जिथे खिडकीतून येणारा पावसाचा आवाज संगीतासारखा वाटत होता. समीर आणि आर्यन दोघंही माझ्या दोन बाजूला झोपले होते. कधी समीर माझे हात चुंबायचा, तर कधी आर्यन माझ्या कपाळावर आणि संत्र्यांना दाबून हात फिरवायचा. त्यांनी मला फुलासारखं जपलं होतं. आर्यनने हळूच गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि समीरने माझ्या हातावर आपली पकड घट्ट केली. रात्रभर बेडचा संगीतमय आवाज त्या बेडरूममध्ये होत होता. त्या रात्री त्यांनी मला जगातील सर्व सुखांचा अनुभव करून दिला. कधी शब्दांतून, तर कधी प्रेमळ स्पर्शातून त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मॅडम, तुम्ही आमच्यासाठी फक्त शिक्षिका नाही, तर आमची प्रेरणा आहात, समीरने रात्रीच्या त्या प्रहरात माझ्या जवळ येऊन माझ्या कानात सांगितलं. सकाळचे 5 वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरला होता, पण खोलीतली प्रेमाची ऊब अजूनही कायम होती.
मी त्या दोघांच्या मिठीत सुरक्षित आणि पूर्णपणे तृप्त होते. एका बाजूला समीर गाढ झोपला होता आणि दुसऱ्या बाजूला आर्यन माझ्याकडे एकटक बघत स्मितहास्य करत होता. मी त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. आज खऱ्या अर्थाने मला समजलं की प्रेम आणि आदराचं नातं कसं असतं. मी हळूच त्यांना थँक्यू म्हटलं. त्या रात्रीने आमचं नातं कायमचं बदलून टाकलं होतं. ती केवळ एक एक्स्ट्रा ट्युशन नव्हती, तर ती दोन तरुणांनी एका स्त्रीला दिलेलं निस्वार्थ प्रेम आणि सन्मानाची एक सुंदर भेट होती. मी डोळे मिटले आणि पुन्हा एकदा त्या दोघांच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं, एका नवीन सुरुवातीच्या आशेने. तुम्हाला ही कथा आवडली का? मला कमेंटमध्ये नक्की तुमचा रिप्लाय कळवा. मला तुमच्या खोडकर कमेंट्स वाचायला खूप खूप आवडेल.